नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री लाड एन बी, सर्वोदय शिक्षण मंडळ मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. इयत्ता 10वी, विषय इतिहास. प्रकरण 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा, भाग 1. या पाठातील अभ्यास घटक. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. यामध्ये आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ यांची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर आपण पहिला मुद्दा या ठिकाणी पाहूया. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली आहे. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. यातील पहिला मुद्दा आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, परंपरा व घटना यांच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात असत. मौखिक म्हणजेच तोंडी, एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे तोंडी अशा पद्धतीनं त्या चालत आलेल्या असत, म्हणजे त्यांच्या लिखित नोंदी केलेल्या नसत. सुमारे 5000 वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत लेखन कला अस्तित्वात होती, पण त्या लिपीचे वाचन अजूनही करण्यात यश मिळालेलं नाही. भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात दगडावर व दगडी स्तंभावर हे लेख कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे व ताम्रपटावरील म्हणजेच तांब्याच्या पत्र्यावरील कोरीव लेख हे प्राचीन इतिहास लेखन होय. रामायण, महाभारत, वेद, बौद्ध व जैन ग्रंथ ही प्राचीन इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने होत. त्यानंतरचे इतिहास लेखन म्हणजे अनेक ऋषींनी, लेखकाने लिहिलेले ग्रंथ, काव्ये, नाटके आणि परकीय प्रवाशाने लिहिलेली प्रवास वर्णने होत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. आता आपण या ठिकाणी सोहगौडा येथील हा ताम्रपट पाहूया. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. त्यावर वृक्ष, पर्वत, धान्याची कोठारे अशी चिन्हे कोरलेली आहेत. म्हणजेच पारासहित असणारा हा वृक्ष, 4 खांबावर उभे असलेले 2 मजली इमारतीप्रमाणे दिसणारे हे धान्याचे कोठार, याचबरोबर एकावर एक 3 कमानी हे पर्वताचे चिन्ह आणि त्याखाली ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला हा मजकूर आहे. कोठारातील धान्य जपून वापरण्याच्या आणि दुष्काळाच्या वेळी कशी काळजी घ्यावी या संदर्भातील हे आदेश असावेत असे मानले जाते. पुढील मुद्दा, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. राजतरंगिणी. इसवी सन 12व्या शतकात कल्लन याने राजतरंगिणी या ग्रंथाचे लेखन केले आहे. हे चित्र कल्लन याचे आहे. हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. हा ग्रंथ अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक कारणांचा चिकित्सक अभ्यास करून रचलेला आहे. शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाचा एक उत्तम नमुना म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. मुस्लिम इतिहासकार. भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन इतिहासकारामध्ये झियाउद्दीन बर्नी हे एक महत्त्वाचे इतिहासकार होते. त्याने तारिख-ई-फिरोजशाही या ग्रंथाचे लेखन केले आहे. इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणतात, राजांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचेच वर्णन इतिहास लेखन करताना पुरेसे नाही.
तर राजांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे विवेचनही करावे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचे वर्णनही करावे. पुढील इतिहासकार आहेत बाबर. बाबर हे मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी तुझुकी बाबरी हे आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांना कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने, त्यांनी प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज व वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांची वर्णने केलेली आहेत. पुढील इतिहासकार आहेत अबुल फजल. अबुल फजल यांनी अकबरनामा नावाचा महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांच्या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत: अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे त्यांनी काळजीपूर्वक केलेले संकलन, त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी आणि अबुल फजल याने अवलंबलेली पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी संशोधन पद्धती. पुढील मुद्दा आहे बखर. बखर या शब्दाचा अर्थ आहे हकीकत किंवा इतिहास. बखर ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया यांची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. एवढेच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्रही रंगवलेले असते. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचे बकरे आज उपलब्ध आहेत. यामध्ये कृष्णाजी आनंद सभासद यांनी सभासद बकर लिहिली आणि या बकरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती वर्णन केलेले आहे. या बकरींचे अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे चरित्रात्मक, दुसरा आहे वंशानुचरित्रात्मक, तिसरा आहे प्रसंग वर्णनात्मक, चौथा आहे पंथीय, पाचवा आहे आत्मचरित्रपर, सहावा आहे कैफियत, सातवा आहे पौराणिक आणि आठवा आहे राजनीतीपर. म्हणजे अशा पद्धतीने बकरीचे हे 8 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढील मुद्दा आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. पहिले ब्रिटिश इतिहासकार आहेत अलेक्झांडर कॅनिंगहॅम. 20व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांची या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळी उत्खनन करण्यात आले. एवढेच नव्हे तर बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत. पुढील इतिहासकार आहेत जॉन मार्शल. जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. आपल्या सगळ्यांनाच कल्पना असेल, लाहोर ते मुलतान या रेल्वे मार्गाचं काम चालू असताना हडप्पा व मोहेंजोदडो या ठिकाणी जे उत्खनन केलं गेलं त्या ठिकाणी काही प्राचीन अवशेष सापडले आणि त्यातूनच या हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला होता. भारतीय संस्कृती सुमारे 5000 वर्षापूर्वीची आहे हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले होते. पुढील इतिहासकार आहेत जेम्स मिल. जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. 1806 साली त्यांनी या ग्रंथाचं लेखन सुरू केलं आणि 1817 साली त्यांनी 3 खंडात हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. म्हणजेच भारताचा इतिहास लिहित असताना त्यांनी त्यामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य नाही. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधींचा त्यांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.
पुढील इतिहासकार आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ते मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी मुंबई इलाक्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याने अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या होत्या. पुढील इतिहासकार आहेत जेम्स ग्रँट डफ. त्यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये सुद्धा भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यांनी या ग्रंथात मराठ्यांचा इतिहास दिलेला आहे. पुढील महत्त्वाचे इतिहासकार आहेत कर्नल टॉड. त्याने आपल्या ग्रंथामध्ये राजस्थानचा इतिहास लिहिला आणि त्यांच्या लेखनातून सुद्धा भारतीय लोकांना कमी लेखण्याची प्रवृत्तीच दिसून येते. पुढील महत्त्वाचे इतिहासकार आहेत विल्यम विल्सन हंटर. त्याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आणि त्यांच्या इतिहास लेखनामध्ये मात्र निपक्षपाती वृत्ती दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.